आणि पाहू शकता किती मोठी घाण आहे आणि पूर्ण केमिकलचं काळं पाणी आहे. या काळ्या पाणीमुळं समस्त ग्रामस्थ जे आहेत हे अत्यंत परेशान झालेले आहेत. तरी पाहूया आपण या ठिकाणी सुद्धा केमिकलचं पाणी आहे काळं. ह्या गटाराद्वारे नदीच्या पात्रामध्ये ह्या नालीतून पाणी सोडलं जाते. तरी याच्यावरती कारखाना काही दुर्लक्ष करत आहे. तरी पण पाहूया आपण आणि या ठिकाणी पुढे पाहू शकता आपण राख ही खूप मोठ्या प्रमाणात टाकलेली आहे आणि हवा सुटल्यानंतर ही राख प्रत्येक माणसाच्या घरी जेवणात पाण्यात त्यांना या राखापासून पण खूप मोठा त्रास आहे. आणि इथून पाहू शकता आपण 100 फुटावरतीच वस्ती आहे. 100 फुटावरती वस्ती असल्यामुळे या वस्तीला खूप मोठा त्रास आहे. याच्याकडे या ठिकाणी पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठा सुद्धा आहे आणि पूर्ण हे केमिकलचं काळं पाणी आहे. पाहू शकता आता पण या वेळेला सुद्धा एवढी राख उधळत आहे. अक्षरशः खरोखर या राखेमुळे खूप मोठा त्रास होत आहे या राखेमुळे. पाहूया आपण या ठिकाणी वस्तीतील चिचगाई वस्तीतील काही ग्रामस्थ उभे आहेत आणि काही तरुण मुलं उभी आहेत. या घाणीमुळे त्यांना किती त्रास होतो आज आपण ते स्वतः सांगणार आहेत. तरी पाहूया या ठिकाणी. सर नमस्कार. सचिन ढोबळे बोलतोय. ही जी घाण ह्या कारखान्याची जी घाण पाणी आहे केमिकलचं काळं पाणी आज तुम्ही म्हणता राख उधळते आज पण आता पण आपण पाहतोय राख उधळते याच्यापासून काय तुम्हाला त्रास आहे का? त्रास तर आवर्जून येते. आता छातीचा त्रास होतोय, श्वासाचा त्रास आहे. आता आपल्या स्वतः चालू आहे मला वैयक्तिक. अजून बाकीचे लोक आहेत, अजून छोटी मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, अशा लोकांचा तर भरपूर त्रास आहेच आता या राखेमुळे. आणि हे केमिकलचं जे पाणी जातं नदी पात्रामध्ये हे पाणी वापरण्यात आल्यानंतर काही अंगाला काही खायची त्रास होतो त्या पाण्याचा वगैरे असं जाताना वास येतो का? वास तर भरपूर येतोय आणि जे पाणी येतं आम्ही टाकी जाते वरती नदीचं पाणी जनावरांसाठी जातं, तर ते जनावर पाणी पित नाही आजला. म्हणजे जनावर सुद्धा पाणी पित नाहीत. जनावर सुद्धा गाया झाले बैल झाले हे सुद्धा पाणी पित नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अजून जाणूया दादा काय म्हणताय काय त्रास काय आपल्याला घाण पाणी आहे मळी आहे राख आहे भुसा आहे किती काय त्रास काय वाटतं आपल्याला? सगळाच त्रास आहे. श्वसनाचा त्रास आहे लोकांना, घाण पाण्याचा त्रास आहे, आंघोळ केली तर खास सुटती, भरपूर त्रास आहे याचा. मग तुम्ही कारखान्याला असं काही निवेदन वगैरे दिलं होतं का? 2-3 वेळा आंदोलन केली पण कोणी दखल घेत नाही त्याची. कारखाना प्रशासन काही याची दखल घेत नाही. दादा नमस्कार. नमस्कार. आता आपण म्हणतोय का कारखान्याचं पाणी केमिकलचं काळं पाणी हे नदी पात्रामध्ये जाते आणि भरपूर काय असं म्हणजे राखाचा त्रास आहे. राख उधळायला लागली तर घरात जाते. त्रास याच्यापासून तर भरपूर आहेच, पण या ठिकाणी संचालक बोर्डे असन, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असन, यांना वेळोवेळी ग्रामपंचायतचं पत्र जाऊन आणि चिचगाई माळा ग्रामस्थ त्या ठिकाणात जाऊनही पण त्यांना आजचीच गोष्ट जर सांगायचं म्हटलं तर प्रदीप पाटील कारखान्यावर होते, कारखान्यावरून ते खडकी पिंपळगावला गेले. फक्त या ठिकाणी चिचगाई माळ्याचे फोन येत असताना मग त्यांना 5 मिनिटं चिचगाई माळ्यात येता आलं नाही का? माझा डायरेक्ट प्रश्न असा आहे का नामदार साहेबांनी याची काळजी घ्यावी का या ठिकाणी चिचगाई वस्तीला कारखान्याचं सांडपाणी असो. आता या ठिकाणी नामदार साहेबांनी या ठिकाणी डिस्नरीचा प्लॅन या ठिकाणी उभा केलाय. इथेनॉल डिस्टिलरीचा प्लॅन जो चालू केलेला आहे तो या ठिकाणी त्याच सांडपाणी मळी राख याचा सगळ्याचा घाण ही पूर्ण वस्तीत येते. माझं वैयक्तिक साहेबांना आणि या ठिकाणी संचालक बोर्डे असन, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांना सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा या ठिकाणी आमच्या माळ्याने जर विचार केला तर आम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन करू. परत आम्ही कोणची तक्रार आम्ही ऐकणार पण नाही कोणाचं का आम्ही या टायमिंगला करू. आजपर्यंत सर्व संचालक बोर्डे असन किंवा प्रदीप दादा पण असतील हे आजपर्यंत मळ्याला पांघरून घालूनच करू पण अद्यापही साहेबांनी असू किंवा संचालक असू किंवा चेअरमन असू किंवा व्हाईस चेअरमन असू यांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाही. आतापर्यंत दखल घेतलेली नाही आणि याच्यापासून खूप मोठा त्रास होतोय आणि याचं जर निवारण लवकरात लवकर जर नाही झालं
तर आम्ही आंदोलन करण्यात येईल असा इशारा. तर पाहूया पुढे पण आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य आहेत, किरण ढोबळे आहेत. आपण त्यांना विचारूया, त्यांना की वस्तीसाठी किती मोठा त्रास होतोय, काय काय समस्या आहेत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय त्रास आहे आपल्याला? कारखान्याच्या मळीचं पाणी, केमिकलचं पाणी याच्या नदी पात्रामध्ये जाते, याच्याकडे कारखाना काय दुर्लक्ष करते म्हणता. तुम्ही निवेदन दिलं होतं का कारखान्याला? अनेक वेळा निवेदन दिली, पण मी त्याच्यात जाण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्हाला एक तुमचं अभिनंदन करेल. तिथं आपण फक्त याच्यासाठी जमलोय का यांनी काय करायचं, दिवसा काहीच नाही, रात्रीचं सगळं घाण पाणी हे ते सगळं सोडून द्यायचं, नदीत सोडायचं. नदीत सोडल्याच्या नंतर म्हणजे दिवसा झाकलं जाते आणि रात्रीच्या टायमाला पाणी केमिकलचं नदी पात्रामध्ये सोडलं जातं असं म्हणायचं. बऱ्याचदा असंच आहे. 99% तर हे असंच आहे. 1,000% समजा लोकांची वस्तुस्थिती बघायची आणि नंतर ते मधल्या काळात सोडून द्यायचं. मग आज एवढा मोठा नदीच्या वरती असणाऱ्या मोटरी त्याचा परत लोक उपसून सगळे शेतीसाठी वापर करतात, जनावरांच्या पिण्यासाठी वापर करतात. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की जनावर पाणी पिती नाहीत. दुसरी गोष्ट अशी का जर आंघोळी करायचं म्हटलं तर त्याच्यावरती लोकांना खाज येते. आणि डिस्लरी प्लांट उभा केलाय त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी म्हणजे उगाच मोठेपणा सांगणार नाही, परंतु माझं जाहीर चॅलेंज आहे त्यांना, की तुम्ही सगळी ऑन पेपर आणा, माझ्याकडे पेपर आहेत. चुकीच्या पद्धतीने तुम्ही सगळी ही डॉक्युमेंट उभी केली आणि दुसरीकडे होणारा हा प्लॅन तुम्ही जाणून बुजून फक्त आमचं 200-300 मीटरवरती असणारी वस्ती यांना आज जिवंतपणे मारण्याचं काम खरं तर हे प्रशासन करते. आणि आम्ही सगळे आज इथं 2000 सारी कारखाना म्हणजे उभा राहिला, पण आज या प्रतिक्रिया काय यायला लागल्या तर त्याचा त्रास आज वाढत चाललेला आहे लोकांना. त्याच्यामुळं माझं तर प्रामाणिकपणे मत आहे, तुम्ही जर ह्या गोष्टीची दखल घेणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला याचा लोक जाब विचारतील. जाबच नाही तर तुम्हाला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. आणि आज तुम्हाला ह्या माध्यमातून फक्त आज एवढंच सांगतो का हा त्रास आहे ना तुम्ही लवकरात लवकर कमी करा, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन याच्यावरती मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कारखान्याचे काही कर्मचारी उभे पण आहेत, आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी पाहू शकता घाण, आपण या ठिकाणी पाहू शकता घाण वगैरे भरपूर आहे आणि खूप मोठा त्रास आहेच. ये ना पुढे. तर अजून म्हणून जे सांडपाणी यांचं वड्याने जाते त्याला लगतच आमची सगळी शेती आहे. आज जवळपास पाहायला गेलं ह्या पाण्याचा अभाव असेल, पाण्यामुळे शेती जो पीक आहे आज सगळं खराब होते. साधं जनावरांचा चारा आहे, चारा सुद्धा जळून सुद्धा जातो, एवढं केमिकलच्या पाण्याचा प्रादुर्भाव आहे. आपण खातोय चांगलं, ते मी म्हणाल चांगलं नव्हे खात, आज वाईट खातोय, विष खातोय. आज अशी परिस्थिती आज भीमाशंकरमुळे. सर नमस्कार. आज या ठिकाणी ग्रामस्थ उभे राहिले, त्या कारखान्याचं घाण पाणी आहे, काळं केमिकलचं पाणी आहे, राख उधळती घरात जाते. आज ग्रामस्थ आपल्या सामने बघतायत, म्हणजे एक त्यांच्या मनामध्ये एक आक्रोश आहे. याचं निवारण कधी होईल, काय तुम्हाला असं काय त्यांना निवेदन कधी? काय झालंय, काल पाऊस झाला खूप मोठ्या प्रमाणात 2 दिवसापूर्वी, आणि ते मळीमध्ये पाणी साठलं होतं आणि मळी ट्रॅक्टर मध्ये भरताना ते बांध फुटला आणि ते पाणी आलेले. बाकी दुसरं कुठलं पाणी नाही आलेलं. पण आपल्याला आपण पाहू शकता ना, पण हे केमिकलचं तेलकट पाणी दिसतं. याच्यावरती पुढच्या सीझनला आम्ही सर्व व्यवस्थित मार्ग काढू. आणि आलं आणि इथंच कुठं पाणी पाऊस येतो एवढा झाला का, काय ढगफुटी झाली का ते कळलं नाही. तुम्हाला काय सांगू, जायला त्रास गोठ्याव समक्ष जाऊन तिथं पाण्याचं नियोजन करा. नंतर मग त्याच्यावरती हे करा. साहेबांशी चर्चा करून सगळं सुद्धा आहे का असंच आंदोलन झालं, पण आहे का त्यावेळेस सुद्धा येतो म्हणायचं आणि प्रत्यक्षात लोकांच्या याच्यावरती पाणी फेरायचं हे करून. अरे तुम्ही इथं जर लोक जमतात ना, तुम्ही त्यांना उत्तर द्यायला काय येऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी तिथं जायचं, वस्तुस्थिती काय इथं बघायला ना तुम्ही हे करायला. पण याच्या आधी आणि आपण आम्ही जर सांगितलं हे केमिकलचं पाणी आहे, नाही मग काय फिल्टरचं पाणी आहे, हा म्हणजे नुसतं काहीतरी फक्त हे करायचं. पुन्हा बसली सगळी 10:30 वाजल्यापासून बसल्यात. 10:30 वाजल्यापासून येतो म्हणतात आम्हाला. वाजले 3, आता 3:30 वाजले आले, उपाशी सगळी इथं. पण तुम्ही कारखान्याला असं निवेदन वगैरे दिलं होतं का? आम्हाला निवडून झाले त्यांना, प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे. निवेदन त्याच्यावरती काय अंमलबजावणी केली नाही? त्याची पोच सुद्धा आमच्याकडे सगळे आहेत. आणि आता वाटत असेल त्यांनी तर आम्ही 10 मिनिटात 5 मिनिटात घरून येतो. नुसते याच्याच नाहीत, अनेक आहेत. मग विषय काढा गेला, आता फक्त याच्यावरच बोलायचंय, नाही तर विषय घ्यायचे म्हटले तर आमच्याकडे भरपूर विषय आहेत.
पण आता तो विषय घेत नाही. सर याच्यावर काय मार्ग निघू शकतो? याच्यावर आता साहेबांशी चर्चा करून पुढच्या सीझनला आम्ही या ठिकाणी कुठल्या तुम्ही प्रकारे साहेबांना इथं बोलवा. आता साहेब इथं इथं बोलवा तुम्ही इथं बोलवत असेल तर आम्ही कारखाना येणार नाही. साहेब इथं होते का नव्हते? हा? नाही ना. कोण म्हणतं नाही? त्यांनी सांगितलं 2:30 वाजता म्हणले इथं येतो. अहो, नामदार साहेब चर्चा करून सांगतो मी. नामदार साहेबांची तर तुम्ही सगळा असं विषय म्हणता. आता कारखान्याचा कुठलाही अहो, लय साहेबांचा माझ्या विषय काढायचा म्हणजे ना, देवस्थानचं यांनी अक्षरशः आहे ना तिथं वाट लावून टाकलेली अख्ख्या देवस्थानची खंडोबाच्या. चेअरमन कोण आहेत संस्थेचे? चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन आहे. व्हाईस चेअरमन आहे, संचालक बॉडी आहे. तुम्ही आता प्रत्येक गोष्ट साहेबांपर्यंत नेता का आता हे करायला? उगाच काहीतरी टाकलं. ज्या पॉइंटला तुम्ही यायला पाहिजे ना, आम्ही ग्रामस्थ इथं जमा, तुम्हाला यायला हरकत काय इथं? आमची काय समजूत, आम्हाला तिकडे यायची काय गरज आहे? जिथं पॉइंटला या तुम्ही. पाठीमागच्या वेळेस आंदोलन केलं आम्ही 3 तास इथं बसून. यांनी सांगायचं दशक्रियेत यावं. दशक्रियेत मला सांगा किती वेळा असते दशक्रिया? तासभर, 2 तास, 2 तास. 2:30 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत आम्ही सकाळी बसून इथं. मी आता दादांना फोन केलता 2:15 वाजता, म्हणले 2:30 वाजेपर्यंत पॉइंटला येतो. आता किती वाजलेत? 3 वाजलेत. दादाना म्हणजे कोणाला? प्रदीप दादा. प्रदीप दादांना फोन केला होता. माझे प्रदीप दादा आले नाही. नाही आले अजून. हे फक्त काय आहे माहिती का, चाललेले याच्यावरती पांघरून टाकायचं. आता इथं 5, 25, 50 जमलेली आहेत ना, वेळ काढून न्यायची. मग याच्यातून फक्त 2-5 राहिली का मग आपली त्यांना बोलून घ्यायचं आणि मग समजून सांगायचं, गेलं परत येऊन. म्हणजे प्रत्येक वेळेला निवेदन देऊन कारखाना प्रशासन दुर्लक्ष करते असं आणि तुम्हाला त्यांना ओपन सांगतो आता मी तुमच्या चॅनल पुढे, आता तरी 5-50 आहे. पण यांनी जर खरंच आता अति जर केलं तर 500 सुद्धा यायला टाइम लागणार नाही. तुम्ही याची वेळीच दखल घ्या. या सगळ्यांना आहे ना फार बावटात जमा केलेलं आहे. म्हणजे इथं माणसं राहत्यात का कोण जनावर आहे का काय, कोण हेच काही कळत नाही. त्यात पाऊस परवाच्या दिवशी झालाय. स्टॉकचं पाणी होतं. परवाच्या दिवशी बांध फुटाय पाहिजे होते ना. हे पाणी आज चालू आहे. साहेब मळी भरताना ते कुठले मळी मुद्दामून फोडले. नाही मुद्दाम नाही. हे बघा ना तुम्ही. याचं कुठं आहे? हे केमिकलचं पाणी आहे का नाही याचं उत्तर द्या. हे केमिकलचं पाणी आहे का फिल्टरचं पाणी? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे केमिकलचं पाणी आहे का एक मिनिट, केमिकल शिवाय कुठलाही प्रॉडक्ट साखरेचं मग तयार इथं सांगा हे केमिकलचं पाणी नाही, हे माझा प्रश्न मळीचं पाणी आहे. साहेब माझ्या हे फिल्टरचं नाही, हे ठामपणे सांगू शकतात फिल्टरचं नाही, पण केमिकलचं आहे. सांगा ना. हे मात्र म्हणू शकत नाही. हे मोलॅसिस मळी एक मिनिट फिल्टरचं पाणी कसं सांगितलं तुम्ही? नाही. प्रेसमड आपल्याकडे तयार होतं, ते एका ठिकाणी साठवलं. पण ते पाणी चांगलं आहे का घाण? एक मिनिट मला बोल. त्याच्यात पाणी पावसाचं साठलं होतं, काय कारखान्याने सोडलेलं नव्हतं. एक मिनिट आपल्याकडे आकडेवारी आहे 36 मिलीमीटर पाऊस परवा दिवशी झाला या ठिकाणी. आपल्याकडे ऐका ना, फिल्टरचं ह्या प्रेसमडचं जे पाणी आहे ते त्या बांधामुळे साठून राहिलं होतं, त्या ठिकाणी जिरत नाही. खाली तुम्ही आता हे बघा, पाणी खाली मग ते जिरत कोणीचीच नाही. काय वस्तीने जिरवायचं का पाणी? जिरवायचा विषयच नाही. मग त्याची सोय कोणी केली पाहिजे? मळी भरून या पाण्याची- कारखान्याची केली पाहिजे. केली पाहिजे. मग ती मान्य. कधी करायची? चिचगायला घाण लागल्यावर करायची का? आता या ठिकाणी आपण टँक बांधलेले 2 टँक आहेत. अहो साहेब ते ऐका ना, बांधतात. ते बांधतात. या टँक मध्ये आपण सगळं टिपचं पाणी त्या ठिकाणी साठवतो. हा ते दाखवले आता आम्ही उचलतो. tank पूर्ण पाणी आता त्याच्यात. कालच्या पावसामुळे जे पाणी साठलं होतं ते गटरीला आलं आणि या ठिकाणी आलं ते मग त्याची व्यवस्था कोणी केली पाहिजे? कारखान्याने केली कधी सांड पाणी न दिलं गेलं व्यवस्था केली पाहिजे का? पाणी नाही दादा, ते सांडपाणी मग आपण असं स्टोअर करू, केलं ना. मी उतरतो त्याच्यात आणि तुम्ही पण उतरा. उतरतो. याच्यातून फक्त हेच नुकसान नाही, दुहेरी नुकसान तुम्हाला सांगतो. याचा त्रास आहेच आहे, परंतु बर का याच्यात दुहेरी नुकसान सांगतो. हे तर त्रास आहेच आहे, पण आम्ही जो शेतकरी माल पिकवतो ना, तो जर कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मध्ये जर न्यायचा फ्लावर आणि कोबी, तर आम्हाला सांगावं लागत नाही पट्टीवरती का हा माल कुठचा आहे, ऑटोमॅटिक ओळखला जातो ना. केमिकलचं कारण की पाणी आहे. आमचं नाही पाण्याचा नाही, त्याच्यावरती काजळी राख सगळी व्यवस्थित. जर बाकीच्यांचा माल जर 200 रुपयांनी खापला तर आमचा 100 रुपयांनी खापला जातो. म्हणजे दुहेरी तोटा आमचा. आम्ही याच्यातून चुकी झाली ना, आम्ही इथं राहतोय म्हणजे आमची लय मोठी चुकी आहे. आता येत नाही. याच्यातून काय मार्ग निघतोय? कॅमेरा पर्सन युवराज संतोष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव, शिंगवे.